नमस्कार. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवेतील गारवा आणि बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत नैसर्गिक उपायांवर अवलंबून राहणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यापैकी एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे लिंबू लवंग पाणी. या पेयामध्ये आढळणारे पोषक घटक शरीराला उष्णता आणि रोगांपासून संरक्षण प्रदान करतात. लिंबू लवंग पाणी बनवण्याची पद्धत. लिंबू लवंग पाणी तयार करणे सोपे आहे आणि त्यासाठी फारशी सामग्री लागणार नाही. नंबर 1. 1 ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये 2-3 लवंग टाका. अर्धा लिंबाचा रस पिळून त्यात मिसळा. चवीनुसार थोडेसे मध किंवा गूळ घालू शकता. पर्यायी. हे पाणी हलवा. उष्ण अवस्थेतच प्यावे. लिंबू लवंग पाण्याचे आरोग्यासाठी काही फायदे आहे. नंबर 1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करते. लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संक्रमणापासून बचाव करतात. नंबर 2. पचन सुधारते. हिवाळ्यात अपचन किंवा पचनक्रियेशी संबंधित समस्या सामान्य असतात. लिंबू लवंग पाणी पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. लिंबाचा रस पचनसंस्थेतील आम्ल निर्मितीला चालना देतो, तर लवंग पोटाच्या तक्रारी दूर करण्यास उपयुक्त ठरते. नंबर 3. श्वसन विकारांवर उपयुक्त. लवंगांमध्ये असणारे युजेनॉल नावाचे संयुग श्वसन मार्ग उघडण्यास मदत करते. हे सर्दी, खोकला आणि घशातील खवखव यावर परिणामकारक उपाय ठरते. नंबर 4. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. लिंबू लवंग पाणी हे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून लिव्हर आणि किडनीसाठी उपयुक्त ठरते. नंबर 5. उष्णता प्रदान करते. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते, जी लिंबू लवंग पाण्यातून मिळते. यामुळे शरीर गरम राहते आणि थंडीच्या त्रासांपासून संरक्षण मिळते. नंबर 6. सांधेदुखीपासून आराम. लवंग आणि लिंबूमध्ये शक्तिशाली दाहक विरोधी गुणधर्म आढळतात, जे शरीराच्या सांध्यांतील वेदना कमी करण्यास मदत करतात. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी टिश्यू दुरुस्त करण्याचे काम करते. लवंगात आढळणारे युजेनॉल हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करून सांधेदुखीपासून आराम देते. नंबर 7. सर्दी आणि खोकल्यापासून आराम. लवंगाच्या उष्णतेमुळे सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते. लिंबूमध्ये पोटॅशियम असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि सर्दीशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करते. दैनंदिन जीवनातील उपयोग. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरते. सर्दी खोकल्यापासून सुटका हवी असल्यास झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. मधुमेही रुग्णांनी साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरावा. कोणती खबरदारी घ्यावी? अतिप्रमाणात लिंबू लवंग पाणी पिऊ नका, कारण हे आम्लीय असते. ज्या व्यक्तींना आम्लपित्ताची तक्रार आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लिंबू लवंग पाणी हे एक साधे पण प्रभावी हिवाळ्यासाठी टॉनिक आहे. याचा नियमित वापर केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि विविध आजारांपासून बचाव होतो. हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा आणि निरोगी राहा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. शेजारील प्रेस आयकॉन नक्की दाबा. तुम्हाला आपली व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला भेटेल. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.